पिलर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? न्यायमूर्ती DY चंद्रचूड, रघुराम राजन, रवीश कुमार का शशी थरूर? पर्याय क्रमांक 1 वाटेल, पण एकावरती त्या ठिकाणी फोकस करायचं नाही. पिलर्स ऑफ डेमोक्रेसी मध्ये मग तुम्ही म्हणाल कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आणि थर्ड पिलर म्हणजे न्यायपालिका, आणि चौथा आधारस्तंभ अनौपचारिकरित्या आपण कोण मानतो? मीडिया मानतो. त्यामुळे लॉजिक लावायचं. लॉजिक जर का 2 तारखेला लावलं करंटमध्ये, तर करंटमध्ये चुका होणार आहेत हे लक्षात ठेवा. वाचलेलं असेल तरच त्या ठिकाणी अटेम्प्ट करायला जावा. हे मी डे 1 पासून सांगतोय, आज पण सांगणार. 2 तारखेला पण तेच अप्लाय केलं पाहिजे, कारण ते लॉजिक ऍप्लिकेबल होत नाही. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये आलेलं असेल की आपण लिहून टाकूया तिकडं काय DY चंद्रचूड, म्हणून पहिला पर्याय पण अशासाठीच फोकस केलेला आहे. आयोग पण हेच करतो बघा. याचं उत्तर रघुराम राजन आहे. बऱ्याच जणांना वाटलं की शशी थरूर असेल, कारण PYQ शशी थरूर यांच्या पुस्तकावरती बऱ्याचदा विचारलेला आहे. किंवा काही जण म्हटले असतील की नाही, त्यातल्या त्यात पत्रकारितेच्या बाबतीमध्ये रवीश कुमारांचं हे पुस्तक असेल. नाही, रघुराम राजन, द थर्ड पिलर, हाऊ मार्केट्स अँड द स्टेट लिव्ह द कम्युनिटी बिहाइंड, असं एक पुस्तक जे आहे तर ते रघुराम राजन यांचं प्रकाशित झालेलं आहे. रिसेंटली चर्चेत असणाऱ्या पुस्तकांवरती आपल्याला प्रश्न येत आहेत, सातत्यानं ते प्रश्न येत आहेत, म्हणून हा मुद्दा आपण फोकस केलाय.